10 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं हा चित्रपट करावा. आज मी जाणार आहे आपल्या रितेश देशमुख दादांना भेटायला. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवणच दिली आहे की आपल्या माणसाला मोठा करा, आणि तो स्वप्न प्रत्येक मराठी माणसाचा होता आणि तो नक्कीच पूर्ण आम्ही करणार आणि त्याला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करणार. थँक्यू. तर जय शिवराय मित्रांनो, आज मी जाणार आहे आपल्या रितेश देशमुख दादांना भेटायला. त्यांचा लवकरच पिक्चर येते राजा शिवाजी, सो त्याच्या संदर्भात आम्ही भेटायला चाललो आहे. आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या मराठी इन्फ्लुएन्सरमधला जो ज्याला आपण कॉमेडी बादशाह बोलू शकतो, जय शिवराय. जय शिवराय. अनिरुद्ध भाऊ आपल्यासोबत आहे, माझा लहान भाऊ दक्ष पण आहे आपल्यासोबत. तर विचार केलं की व्लॉग बनवू, तुमच्यापर्यंत पण पोचवू, दाखवू की आम्ही काय काय केलं, रितेश दादाला आम्ही भेटून काय काय करणार आहोत आणि त्यांच्या पिक्चरमध्ये ते काय काय दाखवणार आहेत. तर जेवढं जमेल तेवढं व्लॉगमध्ये दाखवेन. तर स्टार्टिंग टू एंड बघा. आणि महाराजांची एक गोष्ट लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं की आपल्या माणसाला मोठं करा. त्याचप्रमाणे आपल्याला रितेश दादाच्या राजा शिवाजी ह्या पिक्चरला, या चित्रपटाला सुद्धा, जसं टॉलिवूडची लोक आपल्या पिक्चरांना मोठं करतात, तसं आपलंही कर्तव्य आहे की आपल्या मराठी पिक्चरला आपल्याला मोठं करायचं आहे. कारण मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा झालं की एवढा मोठा बिग बजेट आणि मोठे मोठे ॲक्टर्स, दिग्गज व्यक्ती रितेश दादांनी या पिक्चरला घेतलेत. आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास हे त्यांनी बॉलिवूडमध्ये पेरला आहे, कारण आजपर्यंत ती गोष्ट झाली नव्हती. आणि जी लोक रितेश दादाला ट्रोल करतायत त्यांना पण एक गोष्ट सांगणं आहे की आपल्याला ज्या गोष्टी होत नाहीत त्या गोष्टी त्यांनी केल्यात. आणि इतकं करोडो रुपये पिक्चरसाठी घालवणं, ते पण महाराजांच्या इतिहासासाठी, तर एकमेव हा ॲक्टर आहे ज्यांनी त्या गोष्टी केल्यात. म्हणून आपल्याला आपल्या माणसाचा आदर केला पाहिजे, कारण जो माणूस महाराजांचा इतिहास दाखवतोय त्याच्या मनामध्ये ह्या गोष्टी येणार नाही. तर मग व्लॉगची सुरुवात करूया. आता आम्ही आलोय सलूनमध्ये, कोपरखैरणे स्टेशनच्या समोरच आपल्या भाईचं. सो या स्टेशनच्या समोरच आपला सलून आहे, मन्नत सलून. तर मग नक्की या. सो मग आता निघूया. आता गाडी लावली आहे, गाडीची तयारी करू, आम्ही आता निघणार आहे. किती वाजलेत? 10:30 झालेत. आम्ही आता निघतोय. सो भेटूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. 100%. चला. तर आता आम्ही आलोय कोपरखैरणे तिलक कॉलेजच्या समोर, कारण रितेश दादांना आपल्याला महाराजांची काहीतरी एक चांगली प्रतिमा जी लक्षात राहील असं काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. तर गजाई आर्ट्स म्हणून आपल्या दादांचं, म्हणजे आपले मित्र आहेत ज्यांनी माझ्या मावळा वेब सिरीजला, तुम्ही जर सिरीज बघितली नसेल तर यूट्यूबला माझ्या मावळा वेब सिरीज सर्च करा, जय भोसले, तुम्हाला भेटेल. तर त्यासाठी आपल्याला तलवारी आणि ज्या काही गोष्टी लागल्या आपल्या इतिहासाला जोडून त्या त्यांनी दिल्या. हा त्यांचा शॉप आहे, गजाई आर्ट्स. आणि हा नंबर वगैरे तुम्ही नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट मारा. बाकी आत्ता त्यांच्या दुकानात जाऊया. इथे दादांचं काम पण चालू आहे. नमस्कार, जय शिवराय. दादांचं काम पण चालू आहे इथे. महाराजांच्या अशा मावळ्यांच्या, आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे तलवारींपासून त्या महाराजांच्या मूर्तीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याकडे इथे अवेलेबल दादांकडे आहेत. तर तुम्हाला वाढदिवसाला, कार्यक्रमाला कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता. महाराजांचा अस्सल फोटो. आणि ह्याच्यामध्ये दादा 2 प्रकार आहेत ना आपल्याकडे, नॉर्मल पण आणि रिअल गोल्डचा पण आहे ना? रिअल गोल्डचा पण आहे, कॅनव्हास प्रिंट पण आहे आणि एक कॅनव्हास स्टुडिओची एक प्रिंट आहे आपल्याकडे. ओके. म्हणजे रिअल ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या गोल्डमध्ये, रिअल गोल्डमध्ये, आणि ती थोडीशी कॉस्टली आहे, पण ज्या लोकांना शौक आहे तर ती लोक नक्कीच त्या गोष्टी घेणार. आणि सर्वात मेन फ्रेम, मराठ्यांनी इतिहासामध्ये, लढायांमध्ये ज्या ज्या तलवारीची जी गोष्ट, शस्त्र वापरली होती, ती प्रत्येक शस्त्राची फ्रेम आहे पूर्ण. तर दुकानात जर आला तर तुम्हाला व्हिजिट करायला भेटेल. दादांची ऑर्डर पण रेडी आहेत. तर बाकी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट देईन, तर नक्की व्हिजिट करा. आता दादाला आपण बघूया रितेश दादांना आपण काय देता येईल. तर रितेश दादांच्या मूवीच्या ट्रेलरप्रमाणे दादांनी थीम विचार केली आहे. म्हणजे दानपट्टा रितेश दादांनी दाखवलंच, त्याचसोबत वाघनखे सुद्धा दाखवली होती ट्रेलरमध्ये. आणि आपल्या महाराष्ट्राचं, ज्याला राज्यशस्त्र म्हटलं जातं, म्हणजेच दानपट्टा, म्हणजे अभिमान वाटते की जाताना आपण ही फ्रेम नेतोय दादांना, रितेश दादांना भेटायला. तर बघूया, आता लिहूया, खूप लेट झालंय. चला दादा जाऊया. चला. लाईट लावल्यावरती ही फ्रेम अशी दिसते, बघू शकता किती छान आणि किती सुंदर दिसते.
नमस्कार मित्रांनो. जय नाही चाललंय आता इकडचा आवाज original आवाज येतोय. नमस्कार नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही सर्व वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचा मी अत्यंत आभारी आहे. खाली बसून घ्या तुम्ही. बसा, बसा, बसा. आणि आपल्या खरं तर 10 वर्षापूर्वीचं स्वप्न होतं हा चित्रपट करावा. आणि मला वाटतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठी काय आहे, त्यांना आपल्या हृदयात त्यांचं काय स्थान आहे हे कोणाला सांगायची गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या श्वासात ते सदैव असतात. त्यांच्या नावाने आपल्याला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते. आणि तोच ध्यास घेऊन आपल्या परीने हा एक प्रयास करण्याचा प्रयत्न केला आहे की मराठी भाषेत यापूर्वीही मला वाटतं की बरेच छान छान चित्रपट आलेले आहेत. लोकांनी त्यांना प्रेक्षकांनी पसंती दिलेली आहे. आणि भरपूर छान काम ह्यापूर्वी पण झालेलं आहे. आपल्या परीने आम्हीही एक प्रयत्न केलेला आहे की हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेंमध्ये हा चित्रपट व्हावा. याची एक टीजर झलक मी इथे आपल्याला दाखवतो. प्रचंड तुम्हाला सांगते याचा प्रतिसाद मिळेल. आणि आई जगदंबेच्या आशीर्वादाने हा पिक्चर संबंध महाराष्ट्रामध्ये गाव खेड्यातील सगळ्या लोकांनी पाहावा आणि पाहणार आहेत एवढी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. शिवराय, खूप बरं वाटलं भेटून. आणि सर्वात प्रथम जो तुमचं स्वप्न आहे तो 100% ही महाराष्ट्राची जनता, छत्रपती शिवरायांना मानणारा प्रत्येक मावळा ही आपल्या माणसाला नक्कीच मोठा करणार. कारण छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवणच ती दिली आहे की आपल्या माणसाला मोठा करा. आणि तुम्ही किंवा वहिनी असतील हे आमच्या महाराष्ट्रासाठी एक दादा आणि वहिनीप्रमाणे आहात. तर आपला घरातला पिक्चर आहे आणि तो पिक्चर ॲज अ इन्फ्लुएन्सर आमच्याकडे जे ऑडियन्स आहे आम्ही नक्कीच त्याला महाराजांसाठी, तुमच्यासाठी आणि आपल्या साहेबांसाठी म्हणजे तुमच्या वडिलांसाठी आम्ही ते नक्की करू. कारण आम्ही लहानपणापासून त्यांना बघत आलो आहे आणि खूप छान वाटतं तुम्हाला भेटून. आणि खरंच अभिमान वाटतोय की महाराष्ट्राच्या बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा मराठी चित्रपट ह्या लेवलला बनतोय. आणि तो स्वप्न प्रत्येक मराठी माणसाचा होता आणि तो नक्कीच पूर्ण आम्ही करणार आणि त्याला जेवढं होईल तेवढं सपोर्ट करणार. थँक्यू थँक्यू थँक्यू. राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो पार्वती पते हर हर महादेव. हर हर. नमस्कार. टीजर मध्ये सर्वात प्रथम तुम्ही दाखवल्यानं भाग नक्की आणि बाकीची माहिती आता तुम्हाला देतील. हे स्वतः बनवतात. मी स्वतः सगळं गोष्टी मी सुरुवातीला तुमचं जेव्हा आपला ट्रेलर आला होता तो ट्रेलर पाहिला तर स्वतः तुमची पहिली झलक होती ती दानपट्ट्याबरोबर होती. आणि महाराष्ट्र राज्यशस्त्र म्हणून दानपट्ट्याला मागच्याच वर्षी आपलं हे झालेलं आहे. आणि मेन तुमचा जो लास्ट होता तो तुम्ही एका यवनाला वाघनखाने फाडताय तो एक वरदान म्हणून आम्ही तो वाघनख कापून टाकलेत आणि ढालेन. ह्या आपण महाराजांचा वारसा म्हणून म्हणजे पिढ्यानपिढ्या राहावा हा एक वारसा आहे. तर हे आपण या जेवढी पण शस्त्र ही सगळी मेटलमध्ये बनवतात जेणेकरून हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्या म्हणजे जे आपल्याकडून विकत घेतात त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत राहाव्या. तर ह्या प्रयत्न म्हणून आपण या सगळ्या गोष्टी स्टेनलेस स्टीलमध्ये बनवून फार सुंदर. इव्हन आपण हा महाराजांचा एक पोर्ट्रेट रेडी केला आहे. म्हणजे महाराजांची जेवढी पण 14 चित्र होती पहिली ती सगळी सोन्याचं वर्क केलेली काम होती. 14 चित्रे त्यांचा आपण एक अभ्यास करून महाराजांचं एक अखंड महाराजांचं एक चित्र इव्हन ते पण गोल्ड फॉइलमध्ये असं एक चित्र आपण रेडी केलं आहे. जे करून महाराजांना आपण थोडीशी आमच्याकडून थोडीशी सेवा टाईपमध्ये फार सुंदर केलं. आवडलं फार सुंदर.
थँक्यू. सत्कार करून घ्या. आणि गुरु सर्व इन्फ्लुएन्सरला एकत्र हा, photo घ्या ना, घेऊन घ्या. घ्या. घ्या की. थँक्यू. हे सगळे या, या, आणि या, या. Influencer, हा, ये, अनिरुद्ध इकडे. अर्ध्या जणांनी या साईडला या. या side. हां अर्धी इकडे अर्धी इकडे. या. विकी कुठं आहे? विकी फोटो विकी ये वर ये. वर ये. जय शिवराय जय शिवराय जय शिवराय थँक्यू जय शिवराय जय शिवराय. थँक्यू. तर मित्रांनो फायनली तुम्ही बघितलं की कशा प्रकारे आम्ही रितेश दादांना भेटलो, सगळ्या काही गोष्टी आम्ही चर्चा केल्या, बोललो आणि इतिहासावरती ज्या गोष्टी आम्ही बोलल्यानंतर एक अभिमान जो आम्हाला आला. आणि मी प्रत्येकाला मनाने सांगतो की नक्कीच जा, चित्रपट बघा, आपल्या परिवारासोबत बघा, कारण आपल्या पिक्चरांना, आपल्या चित्रपटांना, आपल्या माणसाला मोठं करणं हे खूप गरजेचं आहे. जसे इतर राज्यातील टॉलिवूडमधले असतील किंवा बॉलिवूडमधल्या हॉलिवूडमधल्या असतील, त्या लोकांनी आपल्या पिक्चरला डोक्यावरती घेऊन ठेवला आहे. प्रत्येक माणूस तो त्याला पिक्चरला व्हायरल करतो, मोठा करतो. तसं आपल्या मराठी माणसाने आता ह्या चित्रपटाला मोठा करा. आणि खूप छान वाटलं दादांशी चर्चा करून, महाराजांबद्दल असेल, इतिहासाबद्दल असेल. तर जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्लॉग, वेगवेगळे व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील, व्लॉग बघायला भेटतील. तर भेटूयात लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तर आपण सर्वांना सांगू बाय बोलायला. बाय बोला अनिरुद्ध भाऊ, बाय बोला. बाय. सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. बाय बाय. बाय बाय बाय. तर मग जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र. काळजी घ्या. आणि असंच बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. संपवलेले आहेत यांनी 4 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र.